तर नमस्कार मंडळी, आज मी खूप आनंदामध्ये आहे कारण आपलं या चॅनेलवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। तर आपलं 1000 जणांचं मित्रमंडळ पूर्ण झालंय आणि त्या निमित्तानं मी इंस्टाग्रामवर स्टोरी लावलेली की मी एक Q&A व्हिडिओ करणार आहे, त्यासाठी तुम्ही चांगले चांगले प्रश्न विचारा आणि त्याचीच उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मग जास्त वेळ वाया घालवायला नको, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 1000 सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, नाहीतर तुम्ही म्हणशीला कसला कृतज्ञ माणूस आहे, आभार पण व्यक्त केला नाही। तर हे सगळं तुमच्या सपोर्टमुळेच शक्य झाले। आता जास्त भाषण देत नाही, थँक्यू सो मच। हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, एकदम मजा येणार आहे। भारी भारी प्रश्न विचारलेत लोकांनी। तर चला आता खरोखरमध्ये व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सारंग तोडकर यांनी, यूट्यूब केव्हापासून चालू केलं? तर सारंग भावा, 2020च्या मार्च महिन्यात मी पहिला व्हिडिओ टाकलेला यूट्यूबवर आणि तो पण कॉमेडी व्हिडिओ होता। आम्ही कॉलेजमध्ये एक नाटक सादर केलेलं, तो व्हिडिओ आम्ही पोस्ट केलेला आणि 2020चा मार्च महिना आणि आत्ता चालू आहे 2024चा मार्च महिना, म्हणजे 4 वर्ष झाली यूट्यूब चालू करून। बरं झालं प्रश्न विचारला, मला पण कळलं। तर 4 वर्ष झाली। दुसरा प्रश्न पण सारंग तोडकरनंच विचारलाय, ऋषी तुमचा केव्हापासून मित्र आहे? ऋषी माझा आत्ते भाऊ आहे आणि तो 11वी पासून शिकण्यासाठी इथं आला इचलकरंजीमध्ये आणि त्याला मी केव्हापासून ओळखतो? लहानपणापासून, जन्मापासून। तर या पुढचा प्रश्न विचारलाय खुद्द शेवटरे म्हणजेच निखिल चौगुलेनं। शेवटरे बद्दल काय सांगू, अख्ख्या महाराष्ट्राला त्यानं फिटनेसचं वेड लावलंय शेवटरे। तर शेवटरेनं म्हणजेच निखिलनं आपल्याला विचारले की भावा 100K केव्हा? पब्लिक सबस्क्राईब करा। आता निखिलनं सांगितलं म्हणल्यावर 100K व्हायलाच पाहिजेत। तर आता मी माझं पर्सनल गोल सांगतो। तर मी असं ठरवलेलं की या वर्षी म्हणजे 2024 वर्ष संपेपर्यंत यूट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्हीवर 10,000 सबस्क्रायबर्स आणि 10,000 फॉलोअर्स पूर्ण करायचे आहेत। त्यानंतर मग आपण 100Kचं पण गोल करूया। आणि आता मी पण एक निश्चय केला आहे, जोपर्यंत 10,000 सबस्क्रायबर होत नाहीत तोपर्यंत हा गॉगल, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हा गॉगल घालून फिरणार आहे। तर हे माझं उत्तर आहे, समजून घ्या। पुढचा प्रश्न विचारलाय विशाल K58। तर विशाल दादांनी विचारलंय की कोल्हापूर सांगलीच्या फेमस ठिकाणांचे जसं की पन्हाळा, विशाळगड, चांदोली अभयारण्य यावरचे व्हिडिओज कधी बघायला मिळतील चॅनेलवर? तर विशाल दादा, माझं एक पर्सनल मत मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ही जी ठिकाणं आहेत ती फेमस आहेत आणि यावर भरपूर जणांनी व्हिडिओ दाखवलेत आणि कोल्हापूर आणि सांगलीमध्ये अशी ठिकाणं आहेत जी लोकांना माहिती नाही आहेत आणि मला त्याबद्दलचे व्हिडिओज लोकांसमोर आणायचे आहेत। जसं मी परवा एक सांगलीमधील शिरटे गावाचा व्हिडिओ टाकला इंस्टाग्रामवर, त्यामध्ये तिथं सीतादेवीचं मंदिर आहे। तर अशी जी युनिक ठिकाणं आहेत जी अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आहेत त्यावर मला व्हिडिओ बनवायचा आहे। तर अशा पद्धतीचं युनिक काहीतरी ठिकाणं मी तुम्हाला दाखवत राहणार आहे। नेक्स्ट क्वेश्चनवर आपण येऊया। नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे वाईल्ड बन्नी यांनी, व्हिडिओ एडिटिंग टिप्स जरा। टिप्स काय देऊ? सगळ्यात भारी टिप देतो, जर व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर यूट्यूबवर सर्च करा, भरपूर व्हिडिओज मिळतील। मला पण काही अडचण आली तर मी यूट्यूबवरच सर्च करतोय। नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे थिंकिंग सोल, हे माझ्या मित्राचा अकाउंट आहे, सुजल नाव आहे त्याचं। तर त्याने विचारले की चॅनेलवर कॉमेडी, ट्रॅव्हल, इन्फॉर्मेशनल व्हिडिओ असं मिक्सचर आहे, फ्युचरमध्ये मेन थीम काय असेल? काय प्रश्न विचारलाय। तर भविष्यात या चॅनेलवर 90% व्हिडिओज हे ट्रॅव्हलिंग आणि फूड व्लॉगिंग याबद्दलचेच असणार आहेत, कारण की या 2 गोष्टी मला भरपूर आवडतात। पुढचा प्रश्न विचारलाय क्लासी अनु, यूट्यूब स्टार्ट करावं, आपणही व्हिडिओज टाकावेत, हे मोटिवेशन कसं मिळालं? केसी नावाचा न्यूयॉर्कमध्ये एक व्लॉगर आहे आणि त्याने 800 दिवस नॉन स्टॉप 800 व्हिडिओज टाकलेले, ते पण कधी साधारणतः 11-12 वर्षापूर्वी। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की व्लॉगिंग इंडस्ट्री त्याने इंट्रोड्यूस केली पूर्ण जगाला आणि त्याचे व्लॉग्स एवढे भारी होते की प्रत्येक व्लॉगमध्ये काय ना काय आपल्याला शिकता येत होतं। तर मोटिवेशन कसं मिळालं, तर
केसी कडूनच मोटिवेशन मिळालं आणि आपल्या भारतात पण 4-5 चांगले व्लॉगर्स आहेत ज्यांना मी फॉलो करतोय आणि त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. एक मंकी मॅजिक, 2 कॅमेऱ्यावाले भैया, 3 अंकित भाटिया, 4था आपला जीवन दादा म्हणजे जीवन कदम. तर यांचे व्हिडिओ मी बघत असतोय आणि यांच्याकडून मला मोटिवेशन मिळत असते. पुढचा प्रश्न परत थिंकिंग सोल म्हणजे सुजलनंच विचारलाय. कंटेंट खूप चांगला आहे बट कन्सिस्टंट व्हिडिओ येत नाहीत, याबद्दल काय सांगशील? यामुळेच माझं 1 लाख सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स होईना झाल्यात. तर आता खरं उत्तर सांगतो. माझं कॉलेज सुरू आहे, त्यानंतर मला क्रिकेट खेळायला आवडते, त्यामुळे मी असं अधूनमधून क्रिकेट खेळायला पण जात असते आणि दर रविवारी मी ट्रेकिंगला पण जात असते. आणि हे सगळं सांभाळत एक आवड म्हणून मी व्हिडिओज पण बनवत असते. त्यामुळं मला असं कन्सिस्टन्सी मेंटेन करता येत नाही आहे. कन्सिस्टन्सी हळूहळू वाढवत जातो. तर पुढचा प्रश्न माझ्या अतिशय खास मित्रानं विचारलाय. सम्मेत शिरगुप्पे असं त्याचं नाव आहे. तर त्यानं एकदम टॉप क्लास प्रश्न विचारलाय, टॉप क्लास. लग्न कधी करायचं? आता तुझं लग्न कधी करायचं हे तू मला काय विचारायलायस? तुमच्या घरात विचार रे, काय अवघड आहे? गिरीदादानं प्रश्न विचारलाय, हा पण माझा मित्रच आहे. ट्रेकला कधी जायचं? इस काम केले तो वक्त ही वक्त आहे. तू फक्त सांग, आपण जाऊया. तसं पण आम्ही दर रविवारी ट्रेकिंगला जातच असते. पुढचा प्रश्न विचारलाय रमेश गवळी 1212. हा पण माझा खूप चांगला मित्र आहे. तर यानं विचारलंय की भावा, तुझ्या लाईफमधला सगळ्यात एम्बेरेसिंग सीन सांग. स्पेलिंग तर व्यवस्थित लिहायचं रे, काय स्पेलिंग लिहिलंयस? थांबा आठवतो, चांगला सांगतो, जो कॅमेऱ्यावर सांगता येईल असा सांगतो. हा, तर एकदा काय झालं, मी पूर्ण इचलकरंजीमध्ये उलटा शर्ट घालून फिरलेलो. म्हणजे मेडिकलमध्ये गेलो आजोबांच्या गोळ्या आणण्यासाठी आणि तिथली असे माणसं माझ्याकडे वळून बघालतीत. मी आरशात तोंड बघितलं माझं व्यवस्थित आहे काय, तर नीट होतं सगळं. त्यानंतर दळप आणायला गेलो, तिथला पण असं माझ्याकडे बघून हसला माणूस, ओळखीचाच होता आणि माझ्याकडे बघून हसला. आता मला समजलं असं काय व्हायला लागले आणि मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर आईनं मला सांगितली, अरे असं उलटा शर्ट घालून गेलतास. हा सीनच सांगण्यासारखा होता, बाकीचं मी कॅमेऱ्यावर सांगू शकत नाही. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय ऋतुजा पोळ. असा एखादा इन्सिडन्स किंवा तुला कधी वाटलं की तुला कंटेंट क्रिएटर व्हायचं आहे? असं मी काही ठरवलं नव्हतं की आपल्याला कंटेंट क्रिएटरच व्हायचं आहे. तर एक माझा छंद म्हणून मी व्हिडिओ पोस्ट करत होतो आणि जेव्हा आमचा कॅननच्या स्पर्धेत पहिला नंबर आला तेव्हा वाटलं की अरे हा, म्हणजे आपण पण चांगला व्हिडिओ बनवू शकतोय आणि लोकांना ते रिलेट होते त्यांच्या लाईफशी. आणि त्यावेळी मला वाटलं की आपण पण यामध्ये थोडंसं अजून जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि मग मी कंटेंट क्रिएशन चालू केलं. त्यानंतर आपल्याला विचारलंय गोपाल बुगड यांनी एक प्रश्न विचारलाय, बेस्ट ॲप फॉर व्हिडिओ एडिटिंग. जर तुम्ही लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर व्हिडिओ एडिटिंग करत असाल तर प्रीमियर प्रो हे सगळ्यात चांगलं सॉफ्टवेअर आहे एडिटिंगसाठी, व्हिडिओ एडिटिंगसाठी. आणि जर मोबाईलमध्येच तुम्हाला एडिटिंग करायचं असेल तर VN आणि कॅपकट ही 2 ॲप बेस्ट आहेत. सोमेश मेत्रीनं प्रश्न विचारलाय, तुझे लॉंग टर्म गोल काय आहेत? मला पूर्ण भारत फिरायचं आहे, पूर्ण भारत, आणि हेच माझं लॉंग टर्म गोल आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय अमोल दवंडे यांनी विचारलाय, तुला या सगळ्याचं इन्स्पिरेशन कोठून आलं? मगाशी मी जसं सांगितलं, केसीचं मी व्हिडिओ बघत होतो आणि त्याच्याकडूनच मी इन्स्पिरेशन घेतलं व्हिडिओ बनवायचं. आणि दुसरं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन म्हणजे तुम्ही फुगवत नाही आहे, तर तुम्ही जसं व्हिडिओवर प्रेम दाखवताय, लाईक करताय, चांगल्या कमेंट करताय, त्यामुळं मला अजून इन्स्पिरेशन मिळते आणि अजून चांगलं व्हिडिओज पोस्ट करूया असा विचार डोक्यात येतोय. फक्त मलाच ते कन्सिस्टन्सी ठेवता येत नाही आहे. तर आता मी कन्सिस्टंट व्हिडिओ टाकणार आहे आणि असंच तुम्ही प्रेम दाखवत राहा. तुमच्या प्रेमामुळे मला अजून जास्त इन्स्पिरेशन मिळते. ओके, तर बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत आणि मला वाटले की तुम्हाला पण उत्तरं आवडली असतील. तर बघा, व्हिडिओ कसा वाटतोय सांगा कमेंटमध्ये. सबस्क्राईब करा. या वर्षाच्या शेवटपर्यंत 10,000 सबस्क्रायबर, 10,000 जणांचं मित्रमंडळ पूर्ण करायचं आहे. सिया
तू तुझ्या चॅनल साठी काय बोलणार आहेस? सबस्क्राईब टू माय चॅनल. नाही